तुम्ही ज्यावेळेस भाजपामध्ये पक्षप्रवेश केला होता, कारण सुरुवातीला भाजपानेच तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा केल्याच्या अशा अनेक टीकासुद्धा उडवल्या होत्या आणि पुन्हा भाजपामध्ये पक्षप्रवेश झाल्याच्या नंतर नेमकी तुमची कुणासोबत चर्चा झाली होती आणि त्यावेळेस या सर्व प्रकरणाचा संदर्भ कुठेतरी तुम्हाला विचारला गेला होता का? त्या भाजप पक्षप्रवेशाच्या वेळेस स्थानिक भाजपाच्या नेतृत्वाशी माझी चर्चा झाली होती आणि त्या प्रकरणाशी काही संबंध नव्हता। त्यावेळेच्या आरोपांबद्दल माझं काही म्हणणं नाही आणि मी कुठल्याही दबावामध्ये हा पक्षप्रवेश केलेला नाही। मी स्वखुशीने मी माझ्या पूर्ण विचारांती तो पक्षप्रवेश केलेला। आता आपली पुढची भूमिका कशी असणार आहे? माझी पुढची भूमिका काय नाही, माझी भूमिका हीच आहे की जे माझ्या या प्रकरणाशी थेट गुन्हेगार म्हणून संबंध जोडला जातोय आणि त्याचा माझ्या आता कुटुंबावरती प्रचंड विपरीत परिणाम होतोय। माझ्या मुलांना शाळेत जाणं मुश्किल झालेलं आहे। माझ्या मुलाला कॉलेज सोडणं, आता त्याला कॉलेज सोडावं लागतं, त्याला हॉस्टेल सोडावं लागतंय। आमच्या राजकारणाचा त्याचा काय संबंध आहे आणि तो मुंबईला राहतोय। एवढं वाईट एखाद्या बापाबद्दल जर मुलाला त्याची जिथं 150 किलोमीटर आहे, 17 वर्षाचा, अजून तो सज्ञान नाही आणि अशा मुलाला जर त्याच्या बापाबद्दल, त्याचे मित्र त्याच्याशी कोणी बोलायला तयार नाही, काय अवस्था असेल बाप म्हणून माझी? आयुष्यभर मी ते तसंच घेऊन फिरणार का? आता ही लढाई माझ्या मुलांसाठीच ही आहे, राजकारण एका राहिलं बाजूला। त्यामुळे राजकीय भूमिकेबद्दल मी इथं बोलायला आलेलोच नाही। कौटुंबिक पार्श्वभूमी, माझ्या कुटुंबाला होणारा त्रास हे म्हणायला मी इथं आलेलो आहे। आपण जेव्हा प्रवेश जो केला तर वरिष्ठांशी वगैरे तुमचं कोणाशी बीजेपीच्या वरिष्ठांशी बोलणं झालं होतं का, की फक्त तालुका अध्यक्ष किंवा इथे खासदार यांच्याशी बोलणं होऊन हा प्रवेश झाला? माझं या जिल्ह्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली होती आणि मी त्यांच्या सांगण्यावरून मी पक्षप्रवेश केला। आपण 3,000 कार्यकर्ते आपल्यासोबत आले होते, त्यांची आता काय भूमिका असणार आहे? आता मी अजून कार्यकर्त्यांशी कुठल्याही प्रकारे संवाद साधलेला नाही। कालपासून हे सगळं मी मीडियामध्ये बघतोय, समाज माध्यमामध्ये बघतोय आणि मलाच तो धक्का बसलेला आहे। मी अजून कार्यकर्त्यांसमोर गेलेलो नाही। मी माझ्या सध्या कुटुंबाला सांभाळायचा प्रयत्न करतोय। कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, कारण की मी त्यांच्यासोबत आहे। मला विश्वास आहे कार्यकर्ते माझ्यासोबत राहतील। या सर्व प्रकरणामध्ये भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी आपली काही चर्चा झाली आहे का? माझी कोणाशी काही चर्चा झालेली नाही। माहिती अशी येते की आपली एका वरिष्ठ नेत्याची बैठक झाली, त्यांनी आपल्याला जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आश्वासन दिलं होतं, तसंच 2029ला उमेदवार